काही सकाळ सकाळ देवांशला दिलेला पास्ता बनवून त्याच्यावर त्याने ही तिखटवाली कोरियन मॅगी असते ती टाकून खाल्ली. त्यानंतर दुपारी त्याचे पप्पा टिफिन घ्यायला घरी आले आणि देवांश आमचा असं रडत होता, त्याला त्याच्या पप्पासोबत कामाला जायचं होतं त्या पप्पाच्या कंपनीत. तर आम्ही त्याला एवढं समजवतो, देवा नको रडू नको रडू, देवा का तयारच नाही ऐकायला. देवाचे पप्पा त्याला एवढं समजवतात, हसून समजवत आहेत, ओरडून पण तो काय ऐकतच नव्हता. देवाचे पप्पा त्याला खूप रिक्वेस्ट केली नको रडू नको रडू, नाही तो तयारच नाही ऐकायला. तर मी बोलली देवा आता पप्पा बाहेर चालले, तू संध्याकाळी पप्पासोबत जा. आणि शेवटी 4 वाजता त्यांनी पप्पाला फोन करून घरी बोलवलं 4:30-4ला. आणि त्याचे पप्पा पण बिचारे आले घ्यायला आणि त्याला घेऊन गेलो. बघा खुश तर असते ना, जसं का पप्पासोबत जाऊन पप्पासोबत काम करणार आहे काय करणार, तिथे जाऊन त्याला बसायचंच आहे. मी तू कशाला एवढं रडतोय, तर नाही मला जायचंच आहे. शेवटी त्यांनी जिद्द त्याची पुरी केली आणि तो गेलाच. म्हणजे भारी. नंतर आले दोघंजणं बापले आणि माझं पार्सलसुद्धा आलं. मी पार्सलमध्ये मागवलेलं हँड टॉवेल आणि देवांशला बोलले देवांश तू आता अभ्यास करून घे, तू जाऊन आलास ना. देवाचे पप्पा पण आले तर ते झोपून गेले, त्यांना कंटाळा आलेला आणि खूप पाऊस होता त्याच्यामुळे गार पण वाटत म्हणून ते झोपून गेले. आणि हे हँड टॉवेल एवढे सॉफ्ट आणि एवढे छान आहेत, खूप मस्त आहेत, एकदम भारी आहे. नंतर हा पोरगा बघा काय करतोय, गाणी ऐकते लिटररी आणि काय खेळते बोलते मला गाणी ऐकत खेळायचं आहे. तर बाय गाईज, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक आणि शेअर करा.